हा दे तू पण दे. हा एवढ्या जोरात कोणाचा राग काढला माझ्यावर खरं सांग. कुणाचा पण नाही. कोणाचा पण नाही. केवढ्या जोरात लागलंय मला. ओके ताई दाद्या काही देत एवढ्या जोरात गरज नव्हती द्यायची. हरकत नाही. पण पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुमचं की तुम्ही पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेले आहात. बरं मला ह्याला विचारायचंय. बरं मी ह्याला मगापासून बघतोय. हा एकतर खूप ना म्हणजे माझ्यासारखंच खोडकर असणार हा. ओके आणि म्हणजे सतत काहीतरी धडपड हे त्याचं चालूच आहे. तो तर तसा त्याच्या पप्पा सारखा स्वभाव आहे त्याचा. अच्छा आणि म्हणजे कसं आहे नेमका. एकदम एका ठिकाणी बसायचं नाही. बसत नाही. एकदम हा इकडे तिकडे भाऊजी दिवसभर. पण हो सेम त्यांचं पण एकाच same. ठिकाणी थांबत नाही. नाही त्यांचं पण काही ना काही चालूच असतं दिवसभर. याचं पण तसंच सेम अच्छा त्यांच्यावरच गेलाय तो. ओके आणि एक किस्सा आहे याचा. काय लहानपणी म्हणजे आत्ताच गणपतीच्या अगोदर चहावर बसलेला हा आणि पूर्ण भाजून गेलेलं त्याचं मागची साईड. मस्ती करत करत गेला आणि चहावरतीच बसून. चहा म्हणजे गरम गरम हो चहा गरम गरम चहाच्या कपावर. कपावरती बसून गेला. कपावर. हो आणि पूर्ण भाजून गेलेलं त्याचा मागचा भाग. त्यावेळेला काय असं म्हणजे प्रसंग होता बसल्यानंतर त्याची काय हो माझ्याकडे धावत आला. मी किचन मध्ये होती आणि मला म्हणतो मम्मा भाजलं मला बघ. बघितलं तर पूर्ण नाही का सोलून निघालं. त्याने चोळलं ना त्याला त्याच्यामुळे ते बापरे. पूर्ण सोलून निघालं. मला अक्षरशः मतलब हे झालं ना रडायलाच आलं ते बघून. मग त्याला पटकन पप्पाला त्याचं सांगितलं आणि डॉक्टरकडे घेऊन गेलो. मी 8 दिवस ना त्याच्याकडे बघितलंच नव्हतं. ते एवढं डेंजर विचित्र दिसत होतं. पाणी वगैरे येत होतं ना त्याच्यामुळे. अरे बापरे. आंघोळ पण त्याचे पप्पाच घालायचे. मला बघावंसं पण वाटायचं नाही एवढं विचित्र झालेलं ते. 10 दिवसांनी मग